नमस्ते. पहिला प्रश्न बघूया. पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे. पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करते? तर 365 1/4. पृथ्वी स्वतःभोवती किती वेळात फिरते? तर 24 तासामध्ये फिरते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर चंद्र आहे. विषुववृत्ताचे अक्षांश किती आहे? तर 0 अंश आहे. उत्तर ध्रुव किती अंशावर आहे? तर 90 अंशावर आहे. 7वा प्रश्न बघूया. भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारताचा प्रमाणवेळ रेखावृत्त कोणता आहे? तर 82°30 पूर्व हा आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा आहे. भारतात सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कांचनजुंगा आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मासिमराम इथे पडतो. सह्याद्री पर्वताला दुसरे नाव काय आहे? तर पश्चिम घाट म्हणतात त्याला. भारतात सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर थार आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान आहे. भारतातील सर्वात लहान राज्य गोवा आहे. जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर आहे. भारताच्या पश्चिम कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? अरबी समुद्रात. भारतातील सर्वात मोठे पठार दख्खन पठार. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिम दिशेला. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आशिया खंड. पृथ्वीवरील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. भारतात किती राज्य आहेत? तर 28. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 8 आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारं, भारतातील चहासाठी प्रसिद्ध असणारं आसाम, कॉफीसाठी कर्नाटक. भारतातील खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर चिल्का. भारतातील जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा. भारताचा दक्षिण टोक इंदिरा पॉइंट आहे. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झालेला आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे? त्र्यंबकेश्वरला झालेला आहे. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर अरबी समुद्रात. जगातील सर्वात खोल महासागर प्रशांत महासागर. भारताचा सर्वात पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. अशा प्रकारे इथे आपला व्हिडिओ संपला आहे. आवडल्यास लाईक करा.